हे झालेलं आहे प्लास्टर. ही भिंत बांधली, आता याला प्लास्टर करायचं. ओके काय ना 7 वाजता एक पिंडी टाकली यांना आणि 9 वाजता एक पिंडी टाकली आपल्या हिरव्या चाऱ्याची. आपण आणलं होतं ना तिकडून, जरा रानातून आणलं होतं हिरवं चारा, त्याची पिंडी टाकलेली. त्यांना ना अजून एक पिंडी तिकडे आपल्याला ना हॉटेलचं काम करायचं ना, त्याला मी मिस्त्री आणि एक लेबर लावला आपल्या तिकडं हॉटेलवर. तिथं आपलं बांधकाम प्लास्टर होईन आज. नोट्समध्ये लिहून ठेवलं होतं काय काय लागतंय. हां, गवताच्या पोड्या 30, चिट्टा सालपीठ 50 किलो आणि सुपला काळखत 50 किलो. 50 किलो मला बॅग असते ना डायरेक्ट. झालं का आता वायरिंग राहिली आपल्या आता. ओके मुळे साहेब किती राहील आपला जाऊन. मुळे याला गिफ्ट करू का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजल्यात. मी सकाळी आलो 7 वाजता. आज 7 वाजता येऊन ना मी 7 वाजता एक पिंडी टाकली यांना आणि 9 वाजता एक पिंडी टाकली आपल्या हिरव्या चाऱ्याची. आपण आणलं होतं ना तिकडून, जरा रानातून आणलं होतं हिरवं चारा, त्याची पिंडी टाकलेली. त्यांना ना अजून एक पिंडी तिकडे ती टाकून द्यायची. आणि ती मला आपण कडबा टाकला होता आपल्या. त्यांनी काय ना हिरवं खाल्लं ना, त्याला हिरवं टाकून बघू. कडबा पण नाही खाल्ला यांनी राव. नाही, कडबा जास्त खात होतो, जास्त करून कडबा झाला. मी कापून टाकलं होतं अर्धी पिंडी. आंबवण तर खाल्लं यांनी, आपल्या खुन्नसनी पण आंबवण खाल्लं आणि व्यवस्थित चांगला तब्येत चांगला झाला. आता साफसफाई केली सकाळी, अख्खं साफ केलं तरी. हे बारीक बारीक गवताच्या काड्या आहे ना, अशा सांडा त्याच्या गोठ्यात परत गाणं ती एवढं काय नाही. झाड हे खराट्याने लोटलं ना लगेच साफ होतं अख्खं. यांना काय पाणी दाखवायचं ना आता. भाई आज आहे ना बराबर किती आम्ही तारीख दाखवतो. तारीख काय जवळपास 5 ऑगस्ट आहे. पावसाचा टाईम या आणि कडक ऊन आहे आत्ता उन्हाळ्यागत. पावसाळा यावेळेस पडायचाच नाही मला तर. पाऊस नाही ना पडला तर आपली बोरवाडी चांगली होईल राव. 28 ऑगस्टला बोरवाडी आहे जवळपास. 17 ऑगस्टला टोकन आहे बोरवाडीला. आंबेगाव तालुक्यात तिकडे जायला लागेल टोकनला. टोकन काढल्यानंतर आहे ना बघू आता 10 तारखेनंतर आपल्याला दाखवून उभं ठेवायचं आहे. तोपर्यंत आम्ही त्याची तयारी घेतो आत्ता. अजून लईत लई 1-6 दिवस फक्त चालवायचं आहे. आपल्याला हॉटेलचं काम करायचं ना, त्याला मी मिस्त्री आणि एक लेबर लावला आपल्या तिकडं हॉटेलवर. तिथं आपलं बांधकाम प्लास्टर होईन आज. आणि इलेक्ट्रिशियन आहे ना मुळे सगळे आज वायरिंग करून टाकीन. मग आपलं ते काम झाल्यानंतर उद्या ना आपल्याला हॉटेल धुवायला लागेल. धुतल्यानंतर स्प्रे पेंटिंग मारून बिरून ना पेंटिंग पूर्ण रेडी करायला लागणार. आपलं इंटिरियरला जातील 4-5 दिवस अजून. मग बाकीचं सामान, खुर्च्या, टेबल, आपलं किचनचं सामान सगळं आणायला लागेल आपल्याला. जातील त्याला 12-13 दिवस तर 100% जा कशी. पण माझ्या डोक्यात 1 सप्टेंबरला चालू करायचं, कारण की ना आता ऑगस्ट मध्ये श्रावण चालू आहे अख्खा. मग श्रावण मध्ये नेमका स्लॅग असतोय ना का धंद्याला, त्या अंगावर मटेरियल पडन. म्हणून मला डोक्यात चाललं की 1 सप्टेंबरला ओपनिंग करू आपण. बघ आता कसं प्लॅनिंग होतंय. वर येते तोवर सोबत जायला ना आपल्या सगळ्यांना तिकडंच हॉटेलवर जाऊ. काय काम करतात ना ते बघू जरा. मिस्त्री काय काम तर थोडंच आहे, काय एवढं अडचण नाही. ते सेंदो नाही आला साला, पक्की चॅप्टर आहे ती. एकच काम राहिले फक्त ना आपल्याला ना सालपीठ आणि आणायचं होतं थोडं. त्या रवीने आपल्याला औषध सांगितलेली ते गवता मारायचं. त्याच्याकडून घेऊ बोर बियाणेवाल्याकडून. मी काल काय आलोच ना 3:30 वाजता. म्हणलं उद्याच येऊ. आणि हे औषध उद्या पण आज पण नाही मारायचं. रवी म्हणला उद्या मारायचं हे सगळं सालपीठ बिलपीठ सगळं टाकायचं उद्याच. आज खुरपून सज्ज झालं असं सगळं वावर. तेवढं घेऊ. आणि आपल्याला मुळे टिप पण केलता. ते इलेक्ट्रिशियनचं काम चालू आहे वाटतं. आणि त्या लेबरला पण बघायचंय ते मिस्त्रीने काय केलंय राव. नाही तर कवर टिकू काम करीत राहीन तर मिस्त्री पण. नोट्समध्ये लिहून ठेवलं होतं काय काय लागतंय. हां, गवताच्या पोड्या 30, चिट्टा सालपीठ 50 किलो आणि सुपला काळखत 50 किलो. 50 किलो मला बॅग असते ना डायरेक्ट. बरं ठीक, द्या लवकर. मग आमचं आहे ना बिल आहे ना
एक सालपीठची बॅग, ते गवताच्या पुड्या, यार ते चिट्टा दिला, चिट्टा नाही दिला राव, त्याच्या परत जायला लागणार राव. मोळी पुढून चिट्टा राहिलं याच्याकडून, आणि ते सुपलाचं काळं खत घेतलं आम्ही, ते 4,000 रुपये झालेत. आणि अजून 1,000 रुपये टाकले असते ना, 2 बॅग आणल्या असत्या आम्ही भाताच्या. इंद्रायणी तांदूळ चांगलं. गाडी वळली तर पुढं परत घेऊन जायला त्याकडेच ते काळा चिट्टा घ्यायला गवतावरचा, नाही ते गावात मारायचं पण नाही मारल्यावर. विचारलो आम्ही, एक बाटली द्या त्याला, ते मला एक बाटली सांगितलेली. बरंच मोठा आहे दळा. झालं का आता, वायरिंग राहिली आपल्या आता. ओके, मुळे साहेब किती राहील आपला जाऊन. मुळे याला गिफ्ट करू का, रॅप करता का. झालेलं आहे प्लास्टर, ही भिंत बांधली, आता याला प्लास्टर करायचं. ओके, काय मेडिकल वाल्यांना 5 द्या ना या. 5 घ्यायचे का, 6 घ्यायचे. भैया तू कर लावाय ना मोकळा. भैया गोड चटणी जास्त नको 2 पुडी दे गोड चटनी. असलं काउंटर म्हणतो मी. भैया कितने का मना रे, इधर से ऊपर कितने का मिलेगा अपने को. हाँ मेरा पूरा 70,000 का है. अरे ये बोल आग ऊपर का 70,000 का. ते नाही म्हणलं, स्टेनलेस स्टेनलेस आहे आपल्याला इथून एवढं पाहिजे. ते आतमध्ये ते कनेक्शन आहे ना, बरोबर ना. गरम व्हायचं गारवाले नाही खरं मागे. अरे स्टेनलेस स्टील मागायचे बाळा, मला माहिती त्यात पण त्याला ते थंड गार होईल. थंड घ्यायचं काय, एक घेतो. 2,000 years later. आता 5 वाजल्यात. घरी ना समोसे घेऊन गेलो, खाल्ले बिल्ले बाबा निवांत. लय भूक लागली होती, घरी काही जेवणच नव्हतं गेलं. डायरेक्ट मग जेवण पिऊन डायरेक्ट गोठ्यावर आलो. जवळपास आता 5 वाजल्यात. यांना चालवाय न्यायचंय, गुडीचे लगाम काढलीत आणि वासरू पोरांनी खाली नेलेलं आहे. मग आपल्या होतं गुढी घेऊन जायची खाली, गुढी घेऊन जाऊ त्यांना. मग चालू दोघांना. चल गेट मधून बाहेर सोडून निघत चाल. शेवटी यावं एकदम लागला याला, मागून मार लागते जाऊ बाहेर निघत. ये बस चल. वासर पुढे घेऊन गेलेत पोर. हे घोड मला बाहेरच निघाना चाल. शेवटी अरे अरे तसे यायला लागले तेव्हा निघलं. मागून मारलं याला आणि पुढे घेतलं. मग तेव्हा निघलं ते बाहेर. आज जरा पल्ला आहे ना थोडा कमी घ्यायचा, आज लय उशीर झाला राव. चल खुन्नस. थांब चल. हो गेली आत.